नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. गाजराचा हलवा तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल, पण असा दुधी भोपळ्याचा हलवा कधी खाल्ला नसेल तर या पद्धतीने बनवून खा. खूप छान लागतो हा पण हलवा खायला गाजराच्या हलव्यासारखा. आणि भोपळा तसा कुणाला आवडत नाही फारसा, तर या पद्धतीने हलवा केला तर आवडीने खातील लहान मुलंसुद्धा. तर चला बनवूया दुधी भोपळ्याचा हलवा. आता हलवा बनवण्यासाठी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे मी. कोवळा आणि ताजा दुधी भोपळा आहे हा. एकदम फ्रेश असा दुधी भोपळा धुवून स्वच्छ करून घेतला आहे. आता याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला. आता याची सालं काढून घेऊ. तुम्हाला जर नसतील काढायची सालं तर सालांसह किसला तरी चालेल. खूप कोवळा भोपळा आहे, पटपट होत आहे मस्त असा, पटपट सालं निघत आहेत. आता इथे आपली भोपळ्याची सालं काढून झालेली आहे. आता ह्या भोपळ्याचा आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे. मागचा आणि पुढचा भाग थोडासा कडक असतो, थोडासा निब्बर असतो, तो काढून टाकायचा. आणि भोपळा आपल्याला ह्या छोट्या किसणीने मी किसणार आहे. तुम्हाला मोठ्या किसणी किसायचं असेल तर मोठीने किसा. तुम्हाला जर हलव्यामध्ये असे किस दिसायला पाहिजे असेल तर मोठ्या किसणीने किसा, आणि एकसारखा हलवा व्हायला पाहिजे असेल तर छोट्या किसणीने किसा. एकदम पटपट किसला जातो, बघू शकता. पटपट किसून होतोय भोपळा आपला, आणि किस पण एकदम मस्त एकसारखा होतोय. अशा पद्धतीने आपण हा सगळा भोपळा किसून घेऊ. तुम्हाला जर असा पूर्ण भोपळा किसायला त्रास होत असेल तर फोडी करून किसला तरी चालेल. मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि मग किसून घ्यायचा. तर अशाच पद्धतीने सगळा भोपळा किसून घेऊ. इथे भोपळा आपला किसून झाला, बघू शकता एकसारखा. भोपळा किसल्यावर खूप जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर तो काळा पडायला लागतो. लगेच याचे हलवा बनवायला घ्यायचा. किसून बराच वेळ ठेवला असं जर केलं तर सगळा किस काळा पडतो. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे, साजूक तूप घेतलं आहे. तर तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला किस याच्यावर परतून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याचा. पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊ. काजू अजून बदाम घेतलेत मी, ते आपण तळून घेऊ. कुणी कुणी काप करून तळतं, पण तसं केल्याने जास्त जळतात. आणि इथेच असेच टाकून ठेवतात तुपामध्ये, त्याने ते कुरकुरीत राहत नाहीत खाताना. म्हणून अगोदर तळून घेते, नंतर काप करून वरतून टाकायचे हलवा सगळा तयार झाल्यावर, म्हणजे ते एकदम कुरकुरीत राहतात. आता इथे काजू आपले पटकन तळून होतात, ते तळून झाले, ते अगोदर काढून घेतले. आणि बदाम पण आता तळून झाले, ते पण काढून घेऊ. आता त्या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला दुधी भोपळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. थोडासा किस लगेच काळा पडायला लागला होता कडेने. याला किसून खूप वेळ ठेवलं की असा काळाच पडतो, त्यामुळे पटपट करायचे. आता याला एकसारखं हलवत परतून घेऊ. तुपावर 2-3 मिनिट चांगला आपल्या किस परतून घ्यायचा. याने हलव्याला चव खूप छान येते, खमंग असा हलवा होतो. असं एकसारखं हलवं त्याला परतून घेऊ. आता याच्यामध्ये अर्धी वाटी साय घेतली मी दुधावरची, ती टाकून घेऊ. तुमच्याकडे साय नसेल किंवा खवा टाकला तरी चालेल, किंवा नुसतं दूध टाकलं तरी पण चालेल. दुधात शिजवून घ्यायचं हे, त्याने पण छान होतं मस्त. पण साय किंवा खवा असेल तर एकदम शाही टेस्ट येते हलव्याला आपल्या. तर इथे याला परतून घ्यायचे. हे थोडंसं घट्ट वाटतंय मला. याच्यामध्ये एकदम थोडंसं दूध टाकून घेणार आहे मी, बघू शकता. थोडंसं दूध टाकले. आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे आपला भोपळा पण शिजला जाईल आणि दूध पण आटला जाईल. आता इथे
कमी झालं आहे आपलं दूध थोडंसं किंवा घट्ट झाला आहे हलवा. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर टाकू. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी मोठे 2 चमचे साखर टाकली. साखर खूप अगोदर टाकायची नाही, त्याने आपला हलवा व्यवस्थित होत नाही, थोडासा वातट होतो. त्यामुळे बऱ्यापैकी शिजून झाला 70-80% मग साखर टाकायची. आता याला परत साखरेचं पाणी होईल, हे सैल होईल. याला पण घट्ट करून घेऊ एकसारखं परतत. आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ, जायफळाची आणि विलायचीची पावडर ही, आणि याला परतून घेऊ पूर्ण यातलं पाणी आटेपर्यंत. सहसा दुधी भोपळा खायला फारसा कोणाला आवडत नाही, लहान मुलांना तर अजिबात आवडत नाही. पण या पद्धतीने हलवा केला तर आवडीने खातील सगळे. आणि दुधी भोपळा तसा खायला चांगला असतो, पौष्टिक असतो, पण खाल्ल्या जात नाही, म्हणून या प्रकारे खायचा करून वेगवेगळे. आता याच्यामध्ये आपण मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ. थोडेसेच टाकले ड्रायफ्रूट आणि बघू शकता इथे मस्त असा आपला हलवा तयार झाला आहे. खूप छान लागतो हा हलवा खायला. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा आणि लहान मुलांना पण करून घाला अशा प्रकारे, म्हणजे ते पण आवडीने खातील. आता इथे हलवा आपला तयार आहे. याला वरतून काजू आणि बदाम टाकून घेऊ आपण.